महत्त्वाची बातमी समोर येते। चिमूरमधील वाळू तस्करी प्रकरण आणि भ्रष्टाचाराच्या अधिकाऱ्याच्या निलंबनावरून आता विधानसभेचं वातावरण चांगलंच तापलंय। तस्करी प्रकरणी प्रशासनाची कारवाई नाहीच आहे, तर वाळू तस्करी प्रकरणी सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते। एसीबी चौकशी लावून अधिकाऱ्यांना निलंबित करा, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात निर्देश दिले। एक गोष्ट लक्षात आणून देतो, मी स्वतः जबाबदारीने सांगितलं की त्यांची फाईल दाबण्यात आली। आज जेव्हा लक्षवेधी आली तेव्हा ती फाईल चहल साहेबांकडे आज आली। आता तुम्ही सांगताय निलंबन न करता आम्ही चौकशी करू, तर तुमच्या माहिती करता सांगतो की तो ज्या पद्धतीने तिथं डायलॉग देतोय सलीम जावेदचे की मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता, आपण निलंबन कशासाठी करतोय की चौकशीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये, एवढाच मुद्दा आहे। निलंबन म्हणजे शिक्षा नाही, एवढी जी काही सामान्य ज्ञान आहे, जनरल नॉलेज आहे, ते आमच्या इकडे आहे। म्हणजे आपण ताबडतोब निलंबन करावं ही मंत्री महोदयांना हात जोडून आग्रही मागणी आहे। सन्माननीय मंत्री महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना माझी विनंती आहे। आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहात, निश्चितच सरकारवर कोणाचाही दबाव नाही, कारण ह्या देशाचं नेतृत्व सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करतात आणि राज्यामध्ये हा गृह विभाग सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात अतिशय भक्कमपणे चांगलं काम पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी करतो। कुठल्याही दोषी व्यक्तीला लपविण्याचा सरकारचा कुठलाही उद्देश त्या ठिकाणी नाही आहे, परंतु आपली जी प्रक्रिया आहे, मी आपण सांगितली आपली जी कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीत विभागीय चौकशीचा अहवाल येणाऱ्या आठवड्यात मागून, ह्याच येणाऱ्या आठवड्यामध्ये मागून तात्काळ निलंबन आणि एसीबीची चौकशी आपण जे सांगितली ते करणार आहोत। चला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।